फडणवीस घाबरला. शेतकऱ्याच्या पोराचं तोंड बंद करायला निघाला होता तुम्ही, पण ज्या अधिकाऱ्याने मला नोटीस पाठवली होती त्याच्या कार्यालयात गेलो तेव्हा तो अधिकारीच त्या कार्यालयात टायमिंगला नव्हता. जेव्हा आला तेव्हा प्रश्न विचारल्यावरती त्याला कोणी उत्तरच द्यायचं समजलं नाही. एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. नोटीस बेकायदा पाठवली, पण तिथं गेल्यावरती एक तफावत आढळली. या राज्यामध्ये असणारं प्रशासन सामान्य माणसासाठी काम करतच नाहीये. ना वेळेवरती येतंय, ना वेळेवरती जातंय, ना सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढतंय. फक्त खुर्चीवरती बसून ढुंगण लाल करतायत, पगारी घेतायत, गले लट्ट, लाचा खातायत, स्वतःची घरं भरतायत, स्वतःच्या लेकरांना कमवून ठेवतायत. या प्रत्येक अधिकाऱ्याला या टीम गब्बरचा इशारा आहे की तुमचा काळ संपला. इथून पुढे सामान्य शेतकऱ्यांच्या पोरांचा, कष्टकऱ्यांच्या पोरांचा, या महाराष्ट्रातील सामान्य माणसांच्या लेकरांचा, सामान्य माणसाचा आवाज तुम्हाला झोप लागू देणार नाही. माझा तुम्हाला या व्हिडिओ मार्फत इशारा आहे. कोणत्या बी डिपार्टमेंटचा माझ्या समोर पुरावा आला तर तुमच्या समोर टीम गब्बर हजर असणार आणि त्याचा जाब आम्ही तुम्हाला विचारणार. त्यामुळं वेळेवर काम करा, सामान्य माणसासाठी काम करा आणि सामान्यांसाठी जगा. कारण की तुम्ही त्या खुर्चीवरती मालक म्हणून बसलेला नाहीये, तर तुम्ही नोकर म्हणून सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी बसलेला आहे. कालच्या प्रकरणानंतर एक गंभीर गोष्ट आढळली आहे, ती म्हणजे कोणताच अधिकाऱ्याला काहीच माहित नाहीये, काहीच नॉलेज नाहीये. फक्त खुर्ची गरम करण्यासाठी तिथं बसलेत, गलेलट्ट पगार घेण्यासाठी बसलेत. सामान्य माणसाचं यांना काही घेणं देणं नाहीये. जो तो बोलतोय त्याची गळचेपी करतायत. त्यामुळे याद राखा, इथून पुढे गाठ गब्बरशी आहे. आणि माझी तमाम महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, मायबापा हो, माझा याच्यामध्ये काहीही स्वार्थ नाहीये. पक्ष हवा असता तर आतापर्यंत कोणतं तरी पद घेऊन बसलोच असतो. तुमच्यावर अन्याय झालाय, सामाजिक असू द्या, सार्वजनिक असू द्या, कोणताही अन्याय झालाय, कोणत्याही अधिकाऱ्याने केलाय, तुमच्याकडे पुरावे आहेत ना, माझ्याकडे घेऊन या. माझ्या ऑफिसचा पत्ता खाली देतोय, बिनधास्त या. त्या अधिकाऱ्याला पण, इथल्या सत्ताधाऱ्यांना पण, इथल्या लोकप्रतिनिधींना पण धारेवर धरण्याचं काम टीम गब्बर करणार आहे. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे, तुमच्या साथीची गरज आहे. हा रविराज कधीच विकल्या जाणार नाही. हा लढणार शेवटच्या श्वासापर्यंत.